या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सावलीची आई सावलीला आणि सारंगला म्हणत असते की थोड्या वेळाने का होईना पण आता आम्हाला निघावंच लागणार आहे. वारी अशी अर्धवट ठेवून नाही चालणार, आम्हाला वारी पूर्ण करायची आहे. आणि ते ऐकून सावली आणि सारंग काळजीत पडतात. त्या दोघांनाही प्रश्न पडतो की आईबाबांच्या पायात थोडेही त्राण शिल्लक नाही आहेत, तर ते ही वारी पूर्ण कशी करणार. मात्र त्यानंतर सारंगला एक कल्पना सुचते आणि तो सावलीला म्हणतो की तू काही काळजी करू नको, आईबाबांची वारी नक्की पूर्ण होणार. आणि हे ऐकून सावलीच्या आईबाबांचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. आणि मग त्यानंतर सारंग सावलीच्या आईबाबांना वारीला घेऊन जाण्याची व्यवस्था करू लागतो. तो नेमकं काय करतोय हे या तिघांनाही माहिती नसतं. ते उत्सुकतेने सारंगकडे पाहत असतात. आणि मग त्यानंतर काही वेळाने सारंग त्यांच्या समोर येतो. त्याने आईबाबांसाठी कावड बनवलेली असते आणि ती कावड पाहून सावलीचा आणि तिच्या आईबाबांचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. ते रडतच सारंग पुढे हात जोडतात आणि मग सारंग त्या दोघांना सांगतो की आईबाबा, तुमचा मुलगा इथे नाही म्हणून काय झालं, पण जावई तर आहे ना, आणि जावईसुद्धा मुलासारखाच असतो. त्यामुळे आता तुमची ही वारी मी पूर्ण करणारच. आणि हे ऐकून सावलीचे आईबाबा रडतच त्याच्याकडे पाहू लागतात. आणि मग त्यानंतर सारंग सावलीच्या बाबांना आधार देत त्या कावडीमध्ये बसवतो, तर सावली तिच्या आईला. आणि मग त्यानंतर सावली त्या दोघांचं सगळं सामान आवरते आणि मग ते चौघेजण विठुरायाचं नाव घेतात आणि वारीला सुरुवात करतात. सारंगने ती कावड त्याच्या खांद्यावर घेतलेली असते आणि मग तो आईबाबांना घेऊन पंढरपूरला जाण्यासाठी निघतो. तर सावली कौतुकानेच त्याच्याकडे पाहत असते. आणि मग त्यानंतर अजून काही वारकरी त्या ठिकाणी त्यांना येऊन भेटतात आणि मग त्या सगळ्यांचा पुढचा प्रवास सुरू होतो. दुसरीकडे सारंगच्या घरी मात्र सगळेजण काळजीत असतात. नील सगळ्यांना फोन करून सारंगविषयी चौकशी करत असतो आणि त्यावेळी चंद्रकांत तिलोत्तमाला म्हणत असतो की तू काही काळजी करू नको, आपल्या सारंगला काही होणार नाही आहे. पण ऐश्वर्या म्हणत असते की तुम्ही असं कसं बोलू शकता डॅड, मला माहिती आहे ना त्या मूर्ख मुलीमुळेच सारंगवर एखादं संकट आलं असणार, प्रत्येक वेळी हेच होतं. पण ऐश्वर्याचं असं बोलणं ऐकून तिलोत्तमाची काळजी मात्र खूपच वाढते. तितक्यात तारा आणि जयंती त्या ठिकाणी येतात. तारा म्हणत असते की मॉम, माझं तुमच्याकडे एक काम आहे. तर तिलोत्तमाला असं वाटतं की तिला जणू सारंगबद्दलच काहीतरी समजलंय. त्यामुळे ती पटकन विचारते की काय झालं तारा. तर तारा म्हणत असते की मॉम, उद्या उपवास आहे ना, मग फराळासाठी काय बनवायचं. आणि ताराचा तो प्रश्न ऐकून तिलोत्तमा तर खूपच चिडते. तर नील, चंद्रकांत आणि ऐश्वर्यासुद्धा रागातच ताराकडे पाहू लागतात. तिलोत्तमा म्हणत असते की तारा, तुला अक्कल नाही आहे का, इथे आम्ही सगळेजण सारंगमुळे टेन्शनमध्ये आहोत. तो कुठे गेलाय, कसा आहे याबद्दल काहीच माहिती मिळत नाही आहे. आणि तू काय विचारते तर फराळासाठी काय बनवायचं हे तुला काहीच कसं वाटत नाही. आणि हे ऐकून तारा खाली मान घालते. पण जयंती म्हणू लागते की अहो मॉम, तसं नाही, पण समजा उद्या तुम्हाला उपवासाची खिचडी खायची असेल तर मग आम्हाला आज साबुदाणा भिजत घालता येईल ना, आणि जर तुम्हाला खिचडी खायचीच नसेल तर मग आम्ही दुसरं काहीतरी बनवतो. आणि जयंतीचं ते बोलणं ऐकून तिलोत्तमा अजूनच चिडते आणि तिला स्पष्टपणे सांगते की हे बघ, तू या घरामध्ये फक्त एक गेस्ट आहे, त्यामुळे आमच्या घरातील गोष्टींमध्ये उगाच पडू नको. आणि माझ्या किचनमध्ये तर तू अजिबात ढवळाढवळ करायची नाही. आणि त्यामुळे जयंतीसुद्धा गप्प बसते. पण ऐश्वर्या तिलोत्तमासमोर लगेच ताराची बाजू घेते आणि म्हणू लागते की मॉम, उद्या उगाच गडबड व्हायला नको म्हणून ताराने हे सगळं विचारलं. तुम्ही तिच्यावर रागवू नका, मी तिच्याशी बोलते, तिला समजावते. आणि मग ती ताराला म्हणते की तू माझ्यासोबत बाहेर चल, मी सांगते उद्यासाठी काय बनवायचं ते. आणि मग ती जयंतीला आणि ताराला घेऊन बाहेर पडते. तर तिलोत्तमा रागातच चंद्रकांतला म्हणत असते की अजून माझ्या सारंगला या लोकांमुळे काय काय भोगावं लागणार आहे काय माहिती, हिची हिंमत कशी झाली मला मॉम म्हणायची. तर दुसरीकडे सारंग, सावली आणि आईबाबांची वारी सुरू असते. सारंगने त्याच्या खांद्यावरच कावड घेतलेली असते आणि सगळ्यांनाच त्याचं खूप कौतुक वाटत असतं. त्यानंतर मग एके ठिकाणी ते सगळे वारकरी थांबतात. तिथेच ते सगळे चटणी भाकर खातात. सारंगही आनंदाने त्या सगळ्यांमध्ये सामील झालेला असतो. स्वतःच्या हाताने तो सावलीला तिच्या आईबाबांना जेवण भरवतो आणि मग त्यानंतर तो पुन्हा पुढच्या प्रवासाची तयारी करतो. पण त्या कावडीमुळे त्याच्या मानेला दुखापत झालेली असते आणि ही गोष्ट सावलीच्या लक्षात येते. आणि मग ती सारंगच्या मानेवर आणि खांद्यावर एक घोंगडी टाकते.
ज्यामुळे त्याला काही त्रास होऊ नये. त्यामुळे सारंगही खूप खुश होतो आणि हसतच सावलीकडे पाहू लागतो. तर दुसरीकडे चंद्रकांत तिलोत्तमाला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण सारंगसोबत काहीच कॉन्टॅक्ट होत नसल्याने तिला देखील खूपच भीती वाटत असते. दुसरीकडे सारंग पुढे जाण्यासाठी निघालेला असतो. सावलीचे आईबाबा तर कौतुकानेच त्याच्याकडे पाहत असतात. तर सावली देखील दमलेल्या सारंगला स्वतः पाणी पाजत असते आणि मग त्यानंतर ते पुन्हा एके ठिकाणी मुक्कामासाठी थांबतात. सावली तर रडतच सारंगचे आभार मानते आणि म्हणू लागते की सारंग सर, फक्त आणि फक्त तुमच्यामुळे माझ्या आईबाबांची वारी पूर्ण होणार आहे. तर दुसरीकडे चंद्रकांत आणि नील सगळ्यांनाच फोन करून सारंगची चौकशी करत असतात. तितक्यात मग बबलू आणि सोहम त्या ठिकाणी येतात. सोहम तिलोत्तमाला सांगू लागतो की आई, CCTV फुटेजमधून हे कळलं आहे की सावली वहिनी आधी टॅक्सीने फलटणला गेली आणि मग त्यानंतर बसने पंढरपूरला. पण ते ऐकून तिलोत्तमा चिडून म्हणते की मला त्या मुलीबद्दल काही सांगू नको, माझ्या सारंगबद्दल सांग. आणि त्यावेळी नील म्हणतो की आई, तू काही काळजी करू नको, सारंगसुद्धा पंढरपूरला जाण्यासाठीच निघालाय. त्याची गाडी CCTVमध्ये दिसली आहे. पण मग त्यानंतर त्याने गाडी एके ठिकाणी पार्क केली आणि तो पुढे पायीच गेला. आणि हे ऐकून तिलोत्तमा तर काळजीत पडते. ती म्हणत असते की सारंग गाडी सोडून असा पायी कसा काही जाऊ शकतो, जर त्याला काही झालं तर. पण नील म्हणतो की आई, काही होणार नाहीये सारंगला. तर सोहमही म्हणत असतो की हो आई, ती वारीची वाट आहे. दादाला जर कशाचीही मदत लागली ना, तर तिथे हजारो लोक त्याच्या मदतीसाठी आहेत, तू नको काळजी करू. मात्र तिलोत्तमाची काळजी काही केल्या कमी होतच नसते. दुसरीकडे एके ठिकाणी भजनाचा कार्यक्रम सुरू असतो. सावली, सारंग, आईबाबा तिथेच थांबलेले असतात आणि मग त्यानंतर सावली आणि सारंग नदीची पूजा करतात, नदीमध्ये दिवा सोडतात आणि त्या दोघांना पाहून सावलीच्या आईबाबांना जणू विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झाल्याचाच भास होतो. ते रडतच हात जोडून सावली सारंगकडे पाहत असतात. तर इकडे तिलोत्तमा घाईघाईत पंढरपूरलाच जाण्यासाठी निघालेली असते. पण सोहम कसाबसा तिला थांबवतो आणि म्हणू लागतो की आई, तुझा देवावर विश्वास आहे ना गं, मग नको काळजी करू. तर तिलोत्तमा म्हणत असते की हे बघ सोहम, माझा देवावर विश्वास आहे आणि श्रद्धासुद्धा, पण माझा चमत्कारावर विश्वास नाहीये. आणि बघ, बाहेर अगदी पूर येईल अशी परिस्थिती आहे. माझ्या सारंगला आधीच अंधाराची भीती वाटते. जर त्याला काही झालं तर मी काय करू? आईचं मन तुम्हाला नाही कळणार. पण शेवटी सोहम, चंद्रकांत, बबलू, नील तिची कशीबशी समजूत काढतात आणि त्यामुळे तिलोत्तमासुद्धा थोडी शांत होते. तर दुसरीकडे सावली, सारंग वारी पूर्ण करतात. ते आईबाबांना घेऊन पंढरपूरमध्ये दाखल होतात आणि त्यावेळी सगळे लोक त्यांच्या भोवती गोळा झालेले असतात. आणि पंढरपूरमध्ये आल्यानंतर मग सारंग आईबाबांना खाली उतरवतो. जेव्हा त्यांना विठ्ठलाचं मंदिराचं दर्शन होतं तेव्हा त्यांचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. आणि मग सावलीचे आईबाबा सारंगचे पायच पकडतात. सावलीचे बाबा रडतच म्हणत असतात की आजपर्यंत आम्ही विठुरायाने दिलेल्या शिकवणीवर चालत आलो, प्रत्येक माणसामध्ये देव शोधत राहिलो, पण आज माझ्या विठ्ठलाने स्वतः मला खांद्यावर घेऊन माझी वारी पूर्ण केली. आणि ते ऐकून सारंग हात जोडून सावलीच्या बाबांकडे बघतच राहतो. तो म्हणत असतो की मला आजपर्यंत प्रश्न पडायचा की असं काय आहे या विठ्ठलाच्या भक्तीत की हजारो लोक मैलोनमैल चालत इथे पंढरपूरमध्ये दाखल होतात. पण आज मला कळलं, मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. आज माझ्या खिशात 1 रुपयाही नाही आहे किंवा स्वतःजवळ गाडीही नाही आहे, पण आज माझं मन समाधानी आहे, कारण मला माझ्या पांडुरंगाचं दर्शन झालं. आणि ही वारी फक्त माझ्या बायकोमुळे पूर्ण झाली. आणि मग त्यानंतर तो सावलीच्याही पाया पडतो. त्यामुळे सावलीला आश्चर्याचा धक्का बसतो. ती पटकन सारंगला उठवते आणि मग त्यानंतर ती सारंगचा आशीर्वाद घेते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.